आपल्या देशाकडे पाहिलं जातं। सर्व युवांना राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा। चला आदर्श 11 धानिवली संघ आपण आपले ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवा। मॅच ऑफिशियल्स आपण देखील लगेच मैदानावरती पोहोचायचे ही विनंती आहे। आज अंतिम दिवस आहे आणि 2 अतिरिक्त सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्या अनुषंगाने सर्वांचं सहकार्य मिळणं गरजेचं आहे। एबी रॉयल्स आयोजित वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय। मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आहे आणि आजचा स्पर्धेचा डे ऑफ क्लायमॅक्स म्हणजे अंतिम दिवस आजचा या स्पर्धेचा आहे आणि त्या अंतिम दिवसामध्ये तुम्हाला घेऊन जातोय। विंदांची खूप सुंदर कविता आहे। आयुष्याला द्यावे उत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। मॅच सुरू होती। पहिलाच बॉल त्यावरती केलंय आक्रमण, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे, सेल टिपलाय। पहिल्या बॉल वरती आपण पाहतोय रॉयल डकचे शिकार ठरलेत कारण इनिंगचा पहिला बॉल आहे, इथे विकेट आली आहे आणि आपण कविता इथे पूर्ण करतोय। ये बेहत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, करून जावे असेही काही दुनियेमध्ये या जाताना, दुनियेमधून या जाताना, गहिवर यावा जगात साऱ्या, निरोप शेवटचा देताना, सोर कठोर त्या काळाचाही क्षणभर होवा कातर कातर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। ही स्पर्धा आपण पाहतोय हिराजी गोमाजी पाटील चषक 2025 आणि तिथे मॅच नंबर 3 ला सुरुवात झाली आहे। पहिल्या बॉलवरती सफलता आली आहे। गोलंदाज आपण पाहतोय जय बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिल्या बॉल वरती इथे ते सफलता मिळवत आहेत। फील्डची रचना आपण पाहतोय मिडॉन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल, खूप स्ट्रेट आहे। एक खेळाडू शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजनला, शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक। फुलटॉस बॉल इथे वाईडिश मिड ऑफचे क्षेत्ररक्षक त्यांना बीट केलंय आणि बॉल चाललाय अगदी वाईडिश लॉंग ऑफ रीजनला, तिथे एका धावेची प्राप्ती होईल। एका धावेने आपण पाहतोय धावांचा श्रीगणेशा केला गेला। एक धाव धावपलकावरती मल्हारी आणि मंगेश ही जोडी मैदानावरती आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती जय। बाईकच्या माध्यमातून इथे एक धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 2, 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 2 धावा धावफलकावरती। आदर्श 11 धानिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय जय गावदेव स्पोर्ट डोंगर नावे। फुलटॉस बॉल होता, लॉंग ऑफ रिजनला बॉलला खेळत डीप मध्ये प्रोटेक्शन आहे। एका धावेचा प्रयत्न असेल, एक धाव अगदी सहज पूर्ण होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल। फुलटॉस होता, कुठेही मारू शकले असते परंतु क्षेत्ररक्षकाला शोधलंय, एकाच धावेची प्राप्ती होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल। 3 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। फुलर लेनचा बॉल होता, लॉंग ऑफ रिजनला, फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन देखील आहे, एकाच धावेची प्राप्ती होईल। 4 धावा धावफलकावरती, 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 4 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक एक मार्ग असते। 5 बॉल आतापर्यंत या षटकामध्ये टाकले गेलेत।
डेड बॉल. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. बॉलला अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन खेळलेत. लेफ्ट शॉट आणि बॉल जाईल डीप फाईन लेग सीमारेषच्या पलीकडे. लेफ्ट शॉटचा हा फटका आणि इथे धावा मिळतील 6 षटकार. एक गोष्ट आपण निश्चित तिच्याकडे देखील जातोय. खरं तर शिक्षण क्षेत्रामध्ये देखील आपलं जे FB रॉयल्स मंडळ आहे त्यांनी एक आमूलाग्र क्रांती केली आहे. संध्याकाळी 1ली ते 7वी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी खरं तर चालण्यासाठी पायतानं म्हणजे चप्पल आणि त्यांच्यासाठी दप्तर आणि बसण्यासाठी बसकर आपण म्हणतो म्हणजे ती छोटी चटई असते ती त्याचं आपण इथे वितरण करणार आहोत. संध्याकाळी 4 वाजता त्या वितरणाला आपण सुरुवात करणार आहोत आणि ही एक वेगळी क्रांती आहे. आणि खरं तर FB रॉयल्सला माझा हॅट्स ऑफ आहे या गोष्टीसाठी. तुम्ही खेळासोबत शिक्षणाला देखील तितकंच महत्त्व देता आणि जे लहान मुलं खरं तर ज्यांना तिथे दप्तराची आवश्यकता असते, बसण्यासाठी बसकराची आवश्यकता असते आणि त्यासोबत आवश्यकता तिथे चपलांची असते त्या तुम्ही पुरवताय. आणि नक्कीच खरं तर तुमच्या दातृत्वाची नोंद देव देखील कुठेतरी घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये देव तुम्हाला सर्वांना खूप भरभरून देईल यामध्ये शंका असण्याचं कारण नाहीये. राईट आर्म डाऊन द विकेट. सरळ बॅटने प्रहार केलाय. बॉलच्या लाईन मध्ये आले आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपण पाहतोय सरळ बॅटने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह फी मध्ये हा फटका. षटकार. परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती घरपोच सेवा त्यांना दिली आहे. फ्री होम डिलिव्हरी. पहिली विकेट मंगेश यांची खेळी संपुष्टात आली आहे आणि इथे आपण पाहतोय पहिली विकेट गोलंदाज प्रशांत मिळवत आहेत. इथे दुसरा फलंदाज बाद झालाय. धावफलकावरती धावा आहेत 16. नुकतेच बाद झाले. ज्यांच्या बॅटमधून षटकार आला तो मल्हारी मैदानावरती आहेत आणि त्यांच्या जोडीने सागर नवीन फलंदाज मैदानावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रशांत ज्यांना पहिल्या बॉलवरती षटकार आला. ऑन साइडला आपण पाहतोय इथे हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेग रिजनला. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार. गोलंदाज सागर आपण पाहतोय खरं तर अँगलनं बॉल बाहेर जाणं अपेक्षित आहे. तिथे आपण पाहतो शरीरापासून दूर परंतु लाईन इथे खूप लवकर पिक केली. एक चांगला फटका. थोडेसे सफल होऊन फटका खेळले होते प्रशांत. इथे बॅकफुटला गेलेत. पॉइंट रिजनला बॉलला खेळलेत. कव्हरचे क्षेत्ररक्षक बॅकअप साठी रेडी होते. दीप बिराडे तिथे आहेत आणि एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. 23 लॉस ऑफ द 2 विकेट. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. 5 षटकांची मॅच आपण पाहतोय. पहिल्या राऊंडची तिसरी मॅच
मैदानावरती सुरू आहे. जय गावदेव स्पोर्ट डोंगर न्हावे आणि त्यांच्या विरोधामध्ये आदर्श 11 धानिवली अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. 23 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेटवरती. फलंदाजीसाठी मल्हारी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज जरूर लागलाय परंतु इन फील्डला बॉलला क्लिअर केलाय आणि 1 धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट. ओ 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं फंबल झालं आणि त्याचा परिणाम इथे 2 धावेंमध्ये झालाय. 25 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 25 लॉस ऑफ द 2 विकेट. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. लास्ट डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. 25 लॉस ऑफ द 2 विकेट. बॉलवरती नवीन फलंदाज सागरने देखील पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता. फलंदाजीसाठी मल्हारी. पाठीमागच्या बॉलवरती प्री डिटरमाइन फटका खेळला होता. स्विचिट. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटचा एज लागलाय. दरम्यान रिटर्नला क्षेत्ररक्षण खूप लाजवाब आहे आणि तिथे विकेट किपर आपण पाहतोय लाईन मध्ये होते. स्टंप लाईन मध्ये. एकच धावेची प्राप्ती तिथे होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 26-26. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13च्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आलात आणि तिथे यष्ट्यांच्या समोर जर तुम्ही असलात तर काहीही करता येत नाही कारण यष्ट्यांच्या हाईट मर्यादित आहेत आणि यष्ट्यांच्या समोर जर क्षेत्ररक्षक उभा असेल तर तुम्ही तिथे फेकी करू शकत नाहीत. तेच सांगता क्षेत्ररक्षक 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 13. 2 गड्यांच्या माफ करा 26 धावा. 13च्या धावगतीने 2 षटकांमध्ये 26 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आदर्श 11 धानिवली संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचं आमंत्रण दिलंय या ठिकाणी जय गावदेव स्पोर्ट डोंगर न्हावे संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स इन दाखल झालेत. त्यांनी पहिले षटक टाकलं होतं तिथे 10 धावा खर्च केल्या होत्या. एक सफलता अर्जित केली होती. ते जय गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. एका बाजूने डोंगर न्हावे संघ आहे त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय आदर्श 11 धानिवली. मुरबाडमध्ये 2 स्पर्धा ऐतिहासिक आहेत. त्याच्यामध्ये आदर्श 11 धानिवली 32व्या वर्षामध्ये गेली म्हणजे आपण दीपवीर सरांकडून ऐकलं. आणि एक जी स्पर्धा आहे धडाकेबाज चषक तिचा सुवर्ण महोत्सव नुकताच पार पडला. म्हणजे 50 वर्ष त्या स्पर्धेला झालेत. इतक्या ऐतिहासिक स्पर्धा आहेत. यावेळेस स्लॉट मध्ये बॉल उडवलाय मिड विकेट रिजनला. बॉल उंच जास्त गेलाय. लांबी इथे कमी आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत आणि इथे झेल टिपला जाईल. मल्हार यांची खेळी संपुष्टात आली आहे आणि जय इथे आपण पाहतोय त्यांच्या स्पेलच्या सेकंड ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित करतायत. विकेट. फलंदाज बाद. सव्वीस धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 लॉस ऑफ द 3 विकेट. नवीन फलंदाज प्रवीण मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 5 वरती. गोलंदाजी ट्रॅकवरती जय पहिल्या बॉलवरती आपण पाहतो षटक क्रमांक 3 चा पहिला बॉल होता आणि तिथे त्यांनी सफलता अर्जित केली आहे. षटकाची सुरुवात खूप चांगली केली आहे. गो माता मैदानावरती आहे.
तिला सन्मानाने बाहेर जाऊ द्या, विनंती आहे. गोमातेला सन्मानाने आपण बाहेर जाऊ द्या. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल इथे पंचांनी कॉल केलाय. अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती, 27 लॉस ऑफ द 3 विकेट. 27 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज प्रवीण स्ट्राईक एंडवरती दाखल झालेत. गोलंदाज जय. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाचा, परंतु मर्यादित जी लाईन आहे ती देखील खूप महत्वाची, आणि ती जर ओलांडली गोलंदाजाने तर पंच मात्र दंडित करतायत. बॉलवरती ते चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. वाईट बॉल येताना पाहायला मिळालेत. स्विच शीट इथे करायचा होता. लगा तो आबाद नाही तो बरबाद. फलंदाज बीट झालेत. विकेट किपर देखील बीट झालेत. पाठीमागे आपण पाहतोय बिहाइंड द विकेट इथे धावा आल्यात. 2 धावा बॅटच्या माध्यमातून आहेत. एच लागून बॉल गेला होता आणि 2 धावा तिथे प्राप्त झाल्या. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, दॅट इज परफेक्ट डिलिव्हरी आपण पाहतोय. इथे अँगलनं बॉल टाकला. अँग्युलर हा बॉल होता. राईट आर्म राऊंड द विकेटने उजव्या हाताच्या फलंदाजासाठी परफेक्ट बॉल आहे. लाजवाब, अनप्लेबल. लेंथवरती हा बॉल पिच झाला. पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी आणि त्यानंतर विकेट किपरचा वेद बॉलने घेतला. डॉट बॉल जय. इथे लिडिंग एज हवेमध्ये बॉल, परंतु क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहतोय. बॅट पुश केली होती आणि बॅटच्या थोडासा वरच्या भागामध्ये स्टिकर जिथे असतो तिथे संपर्क झाला बॉलचा. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती, 31 लॉस ऑफ द 3 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 31. गोलंदाजी ट्रॅकवरती जय. डेड बॉल. सज्ज आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज हवेमध्ये बॉल झेल ड्राफ्ट झालाय. झेल असे इतके सोपे झेल जर ड्रॉप झाले ना तर मग अडचणी वाढतील. इथे आपण पाहतोय डोंगर नावे संघाचे देखील झेल पकडणं खूप गरजेचं. कॅचेस विन द मॅचेस असं पण खूप वेळा ऐकलं असेल, आणि जेव्हा जेव्हा झेल सुटतात ते उपद्रव ठरताना खूप वेळा आपण क्रिकेटच्या सामन्यांमध्ये पाहिलेले आहेत. इथे झेल ड्रॉप झालाय. बॅकफुटला गेले. बॅटचा आतलं एज लागते. बॉल विकेट पासून फार दूर जाणार नाही. विकेट किपर बॉलच्या दिशेने आलेत. बॉलला रोखतील, गॅदर करतील. 32 धावा धावफलकाच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती. विदिन 1 मिनिट हा ड्रिंक्स ब्रेक पूर्ण करायचा विनंती आहे.
श्रीमान गणेशजी भोईर आणि श्रीमान संदीपजी वारगडे या दोघांकडून दोन्ही टीमला खूप शुभेच्छा आल्यात आणि संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाला देखील वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषकाला देखील दोघांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात। दोघांचे मनापासून आभार आयोजकांच्या वतीने। श्रीमान गणेशजी भोईर आणि संदीपजी वारगडे साहेब ते देखील या स्पर्धेचा आनंद ऑनलाईन घेत आहेत आणि त्यांच्या दोघांकडून इथे शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी। 18 बॉलचा खेळ संपलाय, अर्थात 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय। धावफलकावरती धावा आहे 32, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। चाफेवाडी आणि शिरगाव संघाचे संघनायक दोनही संघनायकांना विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल। मिड मॅच मध्ये आपला टॉस इथे संपन्न केला जाईल, याची नोंद दोनही संघाच्या संघनायकांनी घ्यायची आहे। इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपण टॉस करणार आहोत। मिड मॅच मध्ये सामन्याच्या मध्यांतरामध्ये टॉस केला जाईल, याची नोंद दोनही संघांच्या संघनायकांना घ्यायची आहे। 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय, 32 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील पंचांकडे जोरदार आहे। थर्ड बॉल, पहिला बॉल आपण पाहतोय दीप वीर बिराडे बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल डॉट आलाय। हो, कमालीचा बॉल आपण पाहतोय। ऑस्टनच्या बाहेर लेंथ वरती बॉल पडला, लेंथ वरून अतिरिक्त उसळी घेतली बॉलने आणि असा बॉल फलंदाज म्हणून खेळणं खूप कठीण काम आहे। जो बॉल लेंथ वरती पडतो आणि लेंथ वरून अतिरिक्त उसळी जेव्हा जेव्हा बॉल घेतो, मग लेंथ किती पुढे असू द्यात, परंतु त्या बॉलला फलंदाज म्हणून खेळणं खूप कठीण आहे, कारण अनप्लेबल डिलिव्हरी तुमच्यासाठी तो बॉल होत असतो। दीपवीर बिराडे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती 2 बॉल लगातारचे डॉट टाकलेत। राईट आर्म ओव्हर द विकेट, इथे हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून आले बॉलच्या दिशेने, प्रयत्नांचे पूर्ण मार्क मिळतील। 100% कमिटमेंट 2 धावेंची इथे प्राप्त झाली आहे आणि 2 धावेंनी धावफलक पुढे जाईल। 34 धावा धावफलकावरती, 34 रन्स ऑन दी स्कोरकार्ड, 34 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे, धावफलकावरती धावा आहे 34, 34 लॉस ऑफ द 3 विकेट। दीपक बिराडे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 साठी दाखल झाले, 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। इथे फलंदाज स्टेप आउट झाले, फटका कमालीचा आपण पाहतोय। डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉलला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे, अगदी बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचलेत आणि तदनंतर आपण पाहिलाय लॉफ्टेड डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह चौकार। सीमारेषच्या पलीकडे खाली इलाका वहा कर दिया धमाका चौकार। पाठीमागच्या 2 बॉलवरती आक्रमण केले, 8 बॉलमध्ये 18 धावेंवरती नाबादत सागर। अप्रतिम बॅटिंग ते करतायत मैदानावरती त्यांच्या संघासाठी आणि आवश्यकता होती त्यांच्या या इनिंगची। क्रमांक 4 वरती आलेत, परंतु चौकार आणि षटकारांचा पाऊस त्यांनी मैदानावरती पाडलाय। हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा हुक करतायत आपण पाहतोय।
आणि यावेळेस आपण पाहतोय बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. 3 कन्झिक्युटिव्ह बाउंड्रीज इन अ रो. लगातार ते 3 चौकार आलेत फलंदाज सागर यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑन दी टोज हा फटका खेळलेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, आखूड टप्प्याची लेंथ आणि त्याला मात्र पनिश केलंय. हाफ ट्रॅकर आणि अपिश खेळले. अपिश अँड पनिश चौकार. बदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. दीप सरांचं वाक्य आपण वापरलं पाठीमागच्या शेवटच्या बॉलसाठी. अपिश अँड पनिश. 46 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 46 लॉस ऑफ द 3 विकेट. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि एका षटकाचा खेळ अद्यापही या खेळाच्या पूर्वार्धामध्ये शिल्लक आहे. 46 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना आदर्श 11 धानिवली. दीपक शेळके आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 5 साठी. दिस इज द लास्ट ओव्हर इन दिस इनिंग, इन दिस ऑनगोइंग इनिंग. दिस इज द लास्ट ओव्हर. दीपक शेळके गोलंदाजी ट्रॅकवरती 46 धाब्यांवरती 3 फलंदाज बाद झालेत आदर्श 11 धानिवली संघाचे. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. उडवला हवेमध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. लेंथ बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, सिक्सर. करणारी टीम 50 अप झाली आहे. 52 धावा धावपलकावरती. प्ले अँड मिस. लेंथ इथे पुढे होती. आपण पाहतो या बॉलच्या आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे चुकलेत फलंदाज. आपण पाहतोय डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुढे एकदा हवेमध्ये. बॉल क्षेत्ररक्षक अंदाज लावताय. जजमेंट चांगलं आहे. झेल टिपलाय आणि इथे षटकाराचं प्रत्युत्तर होतं. गोलंदाज दीपक शेळके यांच्याकडे आली सफलता. फुल टॉस बॉल होता आणि आपण पाहतोय बॅटच्या अगदी वरच्या भागात लागला. हवेमध्ये बॉल गेला, स्टिकरवरती लागला होता. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आणि आली विकेट. फलंदाज बाद. ओ सबमरीन डिलिव्हरी. बॉल पडल्यानंतर खाली राहिला. इथे सागर स्ट्राईक एंडवरती जाण्याचा प्रयत्न आहे.
आणि स्ट्राईक इथे बदलली गेली आहे. फलंदाज धावबाद झालेत, विकेट सॅक्रिफाईस केली या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज गौरव यांनी धावबाद स्वरूपामध्ये बाद होतील. 5वा धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम अर्थात आदर्श 11 धानिवली संघाला. बावन्न धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, त्यानंतर पुढचे काही बॉल इथे फलंदाज अर्ध्या विकेटवरती थांबलेत आणि आणखी एक विकेट येईल धावबाद स्वरूपामध्ये. फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी गिरीश देखील धावबाद झालेत. आणखी एक विकेट. त्यामध्ये 3 विकेट आहेत, 2 धावबाद स्वरूपामध्ये, एक फलंदाज झेलबाद झालेत. म्हणजे क्रिकेट खेळाचे अनेक पैलू तुम्हाला एकाच षटकामध्ये पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती षटकार आणि पुढच्या 4 बॉलवरती एकही धाव न येणं म्हणजे क्रिकेट आहे. स्टेप आउट झालेत, इथे एज लागलाय, थर्डमॅन रिजनला बॉल गेलाय आणि नॉन स्ट्राईक एंडला फेकी करणं योग्य होतं का अयोग्य होतं. इथे फलंदाज धावबाद झालेत. एक धाव शेवटच्या बॉलवरती आली आहे. बॅटच्या माध्यमातून एक धाव असेल, लेग बाईच्या माध्यमातून एक धाव आली आहे आणि इथे फलंदाज धावबाद झाले. शेवटच्या बॉलवरती धावपलकावरती धावा आहेत 53. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे. 54 इज द टार्गेट. शिरगाव आणि चाफेवाडी संघाचे संघनायक विनंती, आपण लगेच टॉस का बॉस इथे यायचंय. टॉस केला जाईल. टॉस का बॉस या मंचावरती यायचे. दोनही संघाचे संघनायक प्लीज आपण टॉस का बॉस या मंचावरती या, तिथे टॉस केला जाईल. चाफेवाडी आणि शिरगाव संघाचे संघनायक, चाफेवाडी संघाचे संघनायक दाखल झालेत. शिरगाव संघाचे संघनायक आपल्याला देखील विनंती, आपण टॉससाठी यायचे. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यास छान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान असावी, काट्यातही फुलांची झुलती कमान असावी. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं,
तर कधी रडावं लागतं, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2025 मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा AB रॉयल्स यांचं रॉयल आयोजन, रॉयल कारभार, त्यांचं देखील कौतुक. शिरगाव संघाचे संघनायक आपण जर इथे पोहोचला असाल तर रिपोर्टिंग आपण लगेच करायचे. ओपनिंग पेअर मैदानावरती जाऊ द्या. डोंगरनावे संघ बराच वेळ आपण देखील घेतलाय. चला विनंती आहे, जे गावदेव स्पोर्ट डोंगरनावे आपली ओपनिंग पेअर आपण मैदानावरती पाठवा. शिवाजी आणि तानाजी ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे. शिवाजी तानाजी हे खूप जुनं नातं आहे, आपल्यासाठी काही नवीन नाही आहे, परंतु इथे डोंगरनावे संघासाठी ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे. गड आला पण सिंह गेला, सर्वांना इतिहास माहिती आहे. जास्त इतिहासात आता आपण जाणार नाहीत, कारण तितक्या वेळामध्ये तो विषय संपणार नाही. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, वाईट बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धावेने धावांचा श्री गणेशा केला जाईल. डोंगरनावे संघ मार्क ऑफ झाला एका धावेसोबत. पहिला बॉल वाईड आलाय, काहीही करावं लागलं नाही. मुक्त किरण लेफ्ट राउंड विकेट सफल झालेत. फटका चांगला गॅप मध्ये आपण पाहतोय. बॉल जाईल अगदी स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दरम्यान. लॉंग लेग सीमारेषच्या पलीकडे बॉल जातोय. हुक केलाय आणि बॉलला पाठवलंय 4 धावेंकरता. चौकार. तानाजी जोडी मैदानावरती विषय निघाला. खरं तर संपूर्ण जगाच्या मातीला पडलेलं कोडं आणि हिंदुस्थानच्या मातीला पडलेलं गोड सुरेख स्वप्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हाफ ट्रॅकर बॉल होता. समोर दिशेने आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षण, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नव्हते. मिडॉनचे खेळाडू बॉलच्या दिशेने जरूर गेले, परंतु त्यांच्या आवाक्यामध्ये बॉल नव्हता आणि तिथे एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. टॉस केला जातोय. आदरणीय शरद धस साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. पुढचा बॉल इथे आपण पाहतोय. मिडॉनला क्लिअर केलाय, एक टप्पा खाल्लाय आणि बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे. सरळ बॅटने हा प्रहार केलाय. मिळतील धावा 4. तानाजी यांच्या बॅट मधून आलाय चौकार. फेवाडी या 2 संघांदरम्यान पुढची मॅच इथे होणार आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव इथे मिळेल. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. अकरा धावा धावफलकावरती. 11 विदाउट लॉस. चांगली स्टार्ट मिळाली. फ्लाइंग स्टार्ट बॅटिंग करणारी टीम जे गावदेव स्पोर्ट डोंगरनावे संघासाठी. बॅकफुटला गेलेत. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला काढलंय. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला. क्षेत्ररक्षक मोठी चेस. बॉल पुढे, क्षेत्ररक्षक पाठीमागे. रिले क्षेत्ररक्षण तिथे झालंय आणि तत्पूर्वी 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण होतील. 2 धावींच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शिवाजी आणि तानाजी या जोडीने मात्र चांगली फलंदाजी केली मैदानावरती. ही जोडी हिट ठरली होती, ती मात्र स्वराज्याच्या स्थापनेसाठी. बॅकफुटला गेलेत. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. टायमिंग तेवढं चांगलं जुळलं नव्हतं, परंतु आता बॉल पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला गेलाय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय आणि 3 धावा इथे कंप्लीट होतील. साज बाज ताज. 3 रन इथे धावून पूर्ण.
आणि धावफलकावरती धावा असतील 16, 16 विदाउट लॉस. शिवाजी आणि तानाजी खरं तर आपण पाहतोय स्वराज्य रयतेचं राज्य बनवण्यासाठी त्या दोघांनी कष्ट घेतले होते. इथे मात्र डोंगर नावे संघाच्या विजयासाठी डोंगर नावे गावातील शिवाजी आणि तानाजी यांना कष्ट घ्यावे लागतील. तिथे शिवाजी लीड करायचे तानाजी यांना. 16 धावा धावफलकावरती आहेत. इथे तानाजी देखील शिवाजी यांना लीड करू शकतात. संधी आहे कारण हे मैदान क्रिकेटचं आहे. इथे आपण पाहतोय पिकअप शॉट ऑन साइडला. अप्रतिम हा फटका आहे. पिकअप शॉट आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. शिवाजी यांच्या बॅट मधून आणखीन एक अप्रतिम नेत्रदीपक आणि दैदीप्यमान फटका. षटकार बावीस धावा धावफलकावरती. प्रवीण गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. ओपनिंग पेअर अजून देखील मैदानावरती आहे. 3 बॉलमध्ये 11 धाव्यांची खेळी शिवाजी यांनी केली आणि 3 बॉलमध्ये 9 धाव्यांची खेळी तानाजी यांनी देखील केली आहे. एकूण 22 धावा धावफलकावरती. 22 गोलंदाजी ट्रॅकवरती प्रवीण दाखल झालेत. षटक क्रमांक 2 साठी ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहतोय. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2025 पर्व तिसऱ्या स्पर्धेचं. क्लीन बोल्ड पहिल्या बॉलवरती सफलतेचा विषय इथे होता आणि प्रवीण पहिल्या बॉलवरती इथे सफलता मिळवून देत आहेत आदर्श 11 धानिवली संघाला. फलंदाज बाद. रिप्ले तुम्ही पहा. फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 ची सुरुवात धानिवली संघासाठी चांगली राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये चौकारा षटकारांची आतिषबाजी झाली आहे, परंतु सेकंड ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती गोलंदाज तिथे पलटवार करतायत. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांनी वार केला, परंतु पलटवार करताना प्रवीण अगदी सेकंड ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती सफलता इथे मिळवून देत आहेत. आता बॉल शिल्लक आहे 23 आणि धावेंची आवश्यकता आहे 32. 23 बॉलमध्ये 32 धावेंची आवश्यकता. 22 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, परंतु सेकंड ओव्हरची सुरुवात जय गावदेव डोंगर नावे संघासाठी देखील चांगली राहिलेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये. हे क्रिकेट आहे आणि या खेळाचे अनेक पैलू आहेत. याचा उल्लेख आपण नेहमी करतो. एक बॉल असतो जो फलंदाजाला बाद करून जातो, तो केव्हाही येऊ शकतो. तो बॉल काय ठरवून कुठलाही फलंदाज बाद होऊ शकत नाही, बाद कोणालाही व्हायचं नसतं, परंतु एक बॉल असतो आणि तो तुमची विकेट घेऊन जाणार असतो. गोलंदाज प्रवीण. फुलरलेनचा बॉल फटका चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन रिजनला मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचते, एका धावेची प्राप्ती होईल. चांगला बॉल होता, जास्ती रूम नव्हता. फुलरलेनचा बॉल आणि तिथे एका धावेची प्राप्ती केली आहे. 23 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. परफेक्ट यॉर्कर. गोलंदाजाचं देखील कौतुक केलं पाहिजे. थोडासा जरी मिस झाला असता तरी देखील तिथे पुन्हा एकदा यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. गोलंदाज प्रवीण. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला फटका खेळायचा होता, पॅड वरती बॉल रॅप झालाय आणि इथे अपील पंचांकडे पुन्हा एकदा झाली आहे. धावेचा प्रयत्न झालाय.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न, हो धावाची पुन्हा एकदा संधी आहे आणि इथे संधी हुकली आहे. चेक केलं जाईल. आपण पाहतोय विकेट किपरच्या एंडला फक्त चेक केलं जाईल. 3 धावा इथं पूर्ण झाल्या आहेत, परंतु त्या अगोदर फलंदाज धावबाद झालेत का हे चेक केलं जाईल. तर डोंगर नावे कॉलेजचे आदर्श शिक्षक आदरणीय जामगरे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि सरांना विनंती आहे आपण देखील आमच्या मुख्य अतिथी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आदरणीय श्रीमान जामगरे सर डोंगर नावे कॉलेज आणि सरांना विनंती आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. फलंदाज नाबाद आहे. इथे 3 धावा पूर्ण झाल्यात. लेग बाईजच्या माध्यमातून या 3 धावा असतील. लेग बाईज 3 लेग बाईज 26 लॉस ऑफ द 3 विकेट 1 विकेट. राईट आर्म राऊंड द विकेट ऑन दी अप. फटका घेण्याचा प्रयत्न, हवेत उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत. सुरुवातीला उलटे पुलटे धावलेत, परंतु इथे बॉल हातामध्ये येणार नाहीये. निर्जन स्थळी तो बॉल पडलाय. इतका अंदाज चुकल्यावरती झेल पकडणं इतक्या उंचीवरच्या बॉलचा खूप कठीण आहे आणि इथे 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 28 संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. 28 धावा धावफलकावरती. आस्किंग रन रेट 7.80 झालंय आणि करंट रन रेट 16 पॉइंट समथिंग काहीतरी आहे. ओ इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं दरम्यानच्या क्षेत्ररक्षकाकडून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि पुन्हा एकदा 2 धावा अतिशय आरामात पूर्ण देखील होतील. 2 धावेंच्या बाईकच्या माध्यमातून या 2 धावा आल्यात आणि 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. लास्ट डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. शेवटचा बॉल या षटकामधला शिल्लक आहे. 19 बॉलमध्ये 24 धावेंची आवश्यकता. बॅटिंग करणारी टीम अर्थात आपण पाहतोय जय गावदेव डोंगर नावे संघाला. 19 बॉल 24 धावेंची आवश्यकता. 30 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्लॉट मध्ये बॉल होता, हवेमध्ये उंच गेलाय, उंच जास्त गेलाय आणि क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचलेत. इथे देखील आली सफलता आणि या सफलता खूप महत्वपूर्ण होत्या आदर्श 11 धानिवली संघासाठी. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 24 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे.
गोलंदाज सागर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. 18 बॉलमध्ये 24 धाव्यांची आवश्यकता. आदर्श 11 धानिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय जय गावदेव स्पोर्ट डोंगर न्हावे अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सागर बॉलिंग ट्रॅकवरती. शिवाजी अजून देखील मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून खूप अपेक्षा डोंगर नावे संघाला देखील असतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे अक्रॉस थोडीशी बॅकलिफ्ट आली. आडवा बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने केला असता तर हा बॉल देखील आउट ऑफ द पार्क गेला असता, परंतु फलंदाज तिथे चुकीचा फटका खेळतात. अँगलने बॅकलिफ्ट आली आणि हा बॉल डॉट आहे. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 24 धाव्यांची आवश्यकता. 30 धावा धावपलकावरती दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 बॉल 24 धाव्यांची आवश्यकता. बॅटचं फेस थोडंसं लवकर क्लोज झालं होतं पाठीमागच्या बॉलवरती. ओ चकवा दिलाय. इथे आपण पाहतोय कमी गतीने हा बॉल टाकला होता गोलंदाजाने आणि फलंदाजाला पूर्णपणे चकवा इथे दिलाय. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन, फुलर लेनचा बॉल, परंतु स्लोवर वन. डॉट बॉल. 16 बॉल 24 धाव्यांची आवश्यकता. पाठीमागचे 2 बॉल सागर यांनी आपल्या नावावरती केलेत. हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला कडक प्रहार आहे आणि खूप दूर हा बॉल जाईल. फटक्यामध्ये आहे वजन. लेंथ बॉल होता आणि त्या बॉलवरती धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार बॅकफुटला गेले. टू कन्झिक्युटिव्ह सिक्सेस इन अ रो. शिवाजी यांच्या बॅट मधून लगातारचे 2 षटकार आलेत आणि मोहन खुने साहेबांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आम्हाला दिली आहे. इथे बॅक टू बॅक सिक्सेस. 6 धावा. ऑन साइडला खूप स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह सकारात्मक बॅटिंग फलंदाजी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आपण पाहतोय कमालीचा फटका आहे. अप्रतिम हा फटका. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला. अप्रतिम फटका आपण पाहतोय. खेचून हा फटका मारलाय. षटकार. जास्ती उपयोग फलंदाजाने केलाय. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. 48 धावा धावपलकावरती. 13 बॉल मध्ये 6 धाव्यांची आवश्यकता आहे. डोंगर न्हावे टीम नाव 1 हिट अवे फ्रॉम दी विक्टरी. फुलटॉस बॉल. इथे आपण पाहतोय दिशा दिली आहे डीप मध्ये प्रोटेक्शन स्क्वेअर लेग रिजनला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आहे, परंतु स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा जो मानस आहे फलंदाजाचा त्याच्यामध्ये सफलता मिळाली आहे फलंदाज शिवाजी यांना. आणि आता 12 बॉलमध्ये 5 धाव्यांची आवश्यकता असणार आहे या ठिकाणी डोंगर नावे टीमला. चला मॅच थोडीशी स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आदर्श 11 धानिवली आपल्याला देखील विनंती आहे.
आणि या स्पर्धेमध्ये विशेष मोलाची मदत ज्यांनी दिली, मॅन ऑफ द सिरीजचं चषक ज्यांच्या माध्यमातून मिळाले, आदरणीय मोहनजी खुने साहेबांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न होते. आकाशजी बिराडे यांच्या शुभ हस्ते हा विशेष आणि मानाचा शुभ सन्मान आपण संपन्न केलाय. प्रेमाची शाल आणि रंगीबेरंगी फुलं असणारा रंगीबेरंगी पुष्पगुच्छ त्यांना देऊन त्यांचा सन्मान इथे आपण सन्मानित केलाय. 12 बॉल आणि 5 धावेंची आवश्यकता, 49 धावा धावपलकावरती, 54 धावेंचं लक्ष आहे. फुलरलेनचा बॉल, पंचांकडे अपील, पंचांचा बोट आकाशाकडे. प्लम मध्ये होते, आपण पाहतोय इथे एकदम. तुम्ही पहा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओ, फुलरलेनचा बॉल होता, तिथे काही चान्स नव्हता फलंदाजाला आणि विकेट आली आहे. फलंदाज बाद, LBW. पाय आला आणि त्या पायावरती जर बॉल आदळला तर तुम्ही बाद असता. दॅट्स व्हेरी सिंपल. चला थोडीशी घाई करा. नवीन फलंदाज आपण पाहतोय दीपवीर बिराडे मैदानावरती दाखल झालेत, क्रमांक 5 वरती. बॅटचा एज लागलाय. ओ, चिकी सिंगल इथे पूर्ण झाली आहे. एज जरूर लागलं होतं आपण पाहिलं, परंतु बॉल कॅरी नव्हता झाला विकेट किपर पर्यंत. 10 बॉल मध्ये 4 धावेंची आवश्यकता, 50 धावा धावपलकावरती लागल्यात. बॅटिंग करणारी टीम अर्थात जय गावदेव स्पोर्ट डोंगर नावे संघाने देखील 50 धावा धावपलकावरती लगावल्यात. 10 बॉल मध्ये 4 धावेंची आवश्यकता आहे. जय आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. ओ, दोन्ही बॅटर इथे खूप घाई आहे विजय मिळवण्याची. अर्ध्या पिच वरती पोहोचले होते दीपवीर बिराडे, परंतु हा बॉल डॉट आहे. एज लागले इथे. एका धावेचा प्रयत्न, खूप वेगाने एक धाव पूर्ण केली आहे आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. माहिती आहे मॅच आवाक्यामध्ये, परंतु जिथे धावेची संधी आहे तिथे धाव घेणं गरजेचं आहे. 8 बॉल मध्ये 3 धावेंची आवश्यकता आहे. तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून दीपवीर बिराडे यांच्या एका षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस असेल आणि 500 बक्षीस आपण पाहतोय मंदार राणे यांच्या माध्यमातून देखील असणार आहे. 1500 रुपये एका षटकाराची प्राइस. प्ले अँड मिस, हा बॉल डॉट आलाय. संधी आहे सध्याच्या घडीला, परंतु विजय देखील मिळवणं महत्वाचं आहे. मयूर मार्गे सर यांच्याकडून देखील 500 रुपये, 2000 रुपये इथे बक्षीस असेल. आता एका षटकाराची प्राइस 2000 रुपये. इथे आपण पाहतोय कदाचित एज लागलं होतं. धावबाची संधी आणि फलंदाज धावबाद, विकेट.
आवश्यकता आहे. 54 धावेंचं लक्ष, 6 बॉल 3 धावा. मेजर सचिन चोरगे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 6 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता आहे. सचिन चोरगे सरांचा सन्मान आपण इथे करतोय आपल्या मुख्य मंचावरती. मी विनंती करतोय आकाशजी बिराडे सरांना आपल्या शुभ हस्ते आपण सचिन चोरगे सरांचा विशेष सन्मान आपण करतोय. महाराष्ट्र पोलीस ते आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपल्या मंचावरती इथे केला जातोय. वाईडच्या माध्यमातून 2 धावा आल्यात आणि वाईडच्या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. आता 6 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता असेल बॅटिंग करणारी टीम अर्थात डोंगर नावे संघाला. आदरणीय श्रीमान एकनाथजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजाची बॅट आम्हाला मिळाली आहे आणि साहेबांना विनंती आहे आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे आणि आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आदरणीय श्रीमान एकनाथजी दळवी साहेब. 6 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय फटका चांगला फ्लिक ऑफ द रिस्ट आणि इथे फलंदाज मे बी क्रॉस झालते. 1 धाव की चौकार आहे. चौकार आलाय. डोंगर नावे टीमने ही मॅच जिंकली आहे. विजयी संघाचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील करूयात कौतुक. मॅन ऑफ द मॅच आहेत शिवाजी खुने. 34 धावेंची विस्फोटक खेळी केली आणि आपल्या संघात